या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं की माझे भाषण थांबवून अध्यक्ष महोदय फार काय माझ्या मित्रांना काही मिळणार नाहीये। जो मेसेज बाहेर जायचा तो गेला अध्यक्ष महोदय। जे लोकांना कळायचं ते कळलं की इतक्या पद्धतीचं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा वैचारिक पातळी किती घसरलेली आहे लोकांची हे यातून स्पष्ट झालं। आणि मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं अध्यक्ष महोदय। आपण असं करू नका 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय, अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय। सन्माननीय सदस्य बोलायला सुरुवात करा। असं बोलायला सुरुवात करा। बोला तुम्ही सांगा त्यांना बोला। त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गार काढले हे संसदीय आहेत। मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो अध्यक्ष महोदय। राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला, हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले। अध्यक्ष महोदय आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे, अध्यक्ष महोदय। त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा तर माझा नाईलाज आहे अध्यक्ष महोदय। त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे। अध्यक्ष महोदय मराठी भाषेबद्दल किती प्रेम आहे। 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला अध्यक्ष महोदय आम्हाला कल्पना आहे। आपल्या राज्याचे राज्यपाल श्रीयुत CP राधाकृष्णन यांनी या 15व्या राज्य विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये जे नवीन सरकार आलं त्या सरकारच्या समोर 9 डिसेंबर 2024 रोजी जे भाषण केलं आणि त्या भाषणाकरता म्हणून सरकारच्या वतीनं अभिनंदन प्रस्ताव आज या सभागृहासमोर आलेला आहे। आणि त्या प्रस्तावावर बोलत असताना मी या प्रस्तावाला विरोध करतो। सुरुवातीलाच माननीय राज्यपाल महोदयांनी हे सरकार माझं सरकार असं 60 मुद्द्यांमध्ये अनेक वेळा जे उल्लेख केला, मला राज्यपाल महोदयांच्या या ठिकाणी सन्मान राखून त्या पदाचा, त्या घटनात्मक पदाचा आदर राखून मला राज्यपाल महोदयांना विचारायचं आहे की हे तुमचं सरकार कसं होऊ शकतं, कसं झालं याचा जरा स्वतःच्या मनाशी विचार करा। मला माहित आहे की सरकार कुठलंही असलं तरी देखील राज्यपाल महोदयांना ते म्हणावं लागतं। अध्यक्ष महोदय आता आपण अध्यक्षाच्या खुर्चीवर बसलेला आहात, आपण या ठिकाणी तालिका सभापती म्हणून आहात, परंतु तरतूद कायद्यामध्ये महाराष्ट्र विधानसभा अधिनियमामध्ये तरतूद अशी आहे की ज्या वेळेला आपण अध्यक्षांच्या खुर्चीवर बसता त्या वेळेला आपण अध्यक्षच असता। जे अध्यक्ष निर्णय देऊ शकतात, निर्देश देऊ शकतात, तोच निर्देश देण्याचा अधिकार आपण तालिका सभापती असलात तरी सुद्धा, तालिका अध्यक्ष असलात तरी सुद्धा आपल्याला लागू होतात। याचे अनेक प्रेसिडेंट, अनेक उदाहरणं आणि अनेक दाखले या ठिकाणी आहेत। अध्यक्ष महोदय या सरकारनं शपथ कधी घेतली? 5 डिसेंबर 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजता या सरकारने शपथ घेतली। अध्यक्ष महोदय मी आपल्या सत्सक विवेक बुद्धीला आव्हान करतो, आठवण करा की सर्वसाधारणपणे राज्यामध्ये नवीन निवडणूक झाली किंवा एखादा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जर राजीनामा दिला किंवा एखादं सरकार जर अल्पमतामध्ये आलं तर दुसऱ्या पक्षाला जर सरकार बनवायचं असेल, नवनियुक्त आमदारांना जर सरकार बनवायचं असेल तर पहिल्यांदा राज्यपालांनी सगळ्यात जास्त मेजॉरिटीनं असलेला जो पक्ष असतो त्या पक्षाला निमंत्रित करावं लागतं। राज्यपाल महोदयांनी निमंत्रित केलं नाही तर जो पक्ष या ठिकाणी सरकार बनवू इच्छितो त्यानं आपल्याला समर्थन देणारे कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी घेऊन स्वतःहून राज्यपाल महोदयांच्याकडे जावं लागतं आणि राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्ही सरकार बनवू इच्छितो, आम्हाला सरकार बनवायला निमंत्रित करा। जर ते गेले नाही तर राज्यपाल महोदयांनी त्या मोठ्या पक्षाला विचारायचं असतं की आपण सरकार बनवू इच्छिता का? आपण सरकार बनवू जर इच्छिता असाल
तर सरकार आपण बनवत असताना राज्यपाल महोदयांनी तारीख जाहीर करायची असते. या तारखेला या ठिकाणी इतके वाजता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन सरकारला शपथ देता येईल हे राज्यपाल महोदयांनी सांगायचं असतं. आपल्याला जागा बदलायची असेल तर राज्यपाल महोदयांना विनंती करावी लागते की आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची नाहीये, आम्हाला या ठिकाणी शपथ घ्यायची आहे. जशी आम्ही माननीय उद्धव साहेबांची शिवतीर्थावर सभा शपथ घेतली, माननीय मनोहर जोशी यांची मुख्यमंत्री म्हणून आणि गोपीनाथराव मुंडे यांची उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही शिवतीर्थावर शपथ घेतली. 2014 साली देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून वानखेडे स्टेडियमवर घेतली. राज्यपाल महोदयांची परवानगी घेऊन घेतली. हे राज्यपाल घटनात्मक पद आम्ही आहे म्हणतो. राज्यपाल हे संविधानिक पद आहे असं म्हणतो. मी बोलतो टीकेला टीका म्हणून समजून घेऊ नका. तर आपण एका बाजूने घटनेचं अवमूल्यन किती करतो आहोत, या घटनेचं आम्ही महत्व किती कमी करतो आहोत. आम्ही सातत्यानं सांगतोय की तुमच्या मनामध्ये घटनेबद्दल आदर नाहीये, तुम्हाला ही घटना शिल्लक ठेवायची नाहीये. त्यावेळेला तुम्ही बाहेर सांगता की आम्ही नॅरेटिव्ह पसरवतो, नॅरेटिव्ह सेट करतो. हे राज्यपाल पद हे घटनात्मक आहे की नाही याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये दिलं पाहिजे. राज्यपालांनी तुम्हाला कधी बोलावलं हे तुम्ही सांगितलं पाहिजे. राज्यपालांच्याकडे तुम्ही आम्हाला निमंत्रित करा म्हणून सांगण्याकरता यादी कधी होऊन गेलात हे महाराष्ट्राला तुम्ही सांगितलं पाहिजे. माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही गेलातच नाही. एकनाथराव शिंदेनी स्वतःच्या पक्षाचा गटनेता म्हणून एकनाथराव शिंदेच्या आमदारांनी एकनाथराव शिंदेची निवड केली. अजितदादा पवारांच्या पक्षानं अजितदादा पवार म्हणून त्यांच्या गटनेत्यांची गटनेता म्हणून निवड केली. पण माननीय देवेंद्र फडणवीस जे आमचे राज्याचे आताचे मुख्यमंत्री आहेत त्यांची निवड कधी झाली? त्यांची निवड झाली 4 डिसेंबर 2011ला. आपल्या केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन आणि तिथले आमचे गुजरातचे माननीय मुख्यमंत्री रुपानीजी ना माजी मुख्यमंत्री रुपानीजी ते आले आणि त्याच्यानंतर 11 वाजता बैठक झाली. आणि 11 वाजता बैठक झाल्यानंतर 4 तारखेला हे 3 पक्षाचे 3 नेते राज्यपाल महोदयांच्याकडे गेले की आम्हाला शपथ घ्यायची आहे. त्याच्यानंतर 4 तारखेला गेले. आठवण करा, हे 4 तारखेला गेले. पण प्रत्यक्षपणे आझाद मैदानावर ते ज्या ठिकाणी शपथ घेणार होते त्या मंडपाचं काम कधी सुरू झालं? त्या मंडपाचं काम कुणी सुरू केलं? त्या मंडपाचं काम कोणाकरता सुरू केलं? कोण मुख्यमंत्री होणार होता? कुणी ठरवलं? राज्यपाल महोदयांनी ठरवलं की आणखीन कुणी ठरवलं? हे घटनात्मक पद जर असेल तर या घटनात्मक पदाचा अधिकार काय? हा माझा खरा प्रश्न आहे, माझा धोरणात्मक प्रश्न आहे, माझा टीकात्मक प्रश्न घेऊ नका. घ्यायचा कसा तो काही घ्या. कुणी ठरवलं? 22 मुख्यमंत्री येणार आहेत 5 तारखेला. देशातले 22 मुख्यमंत्री येणार आहेत. राज्यात देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी त्या ठिकाणी शपथविधीला येणार आहेत. त्या ठिकाणी गृहमंत्री महोदय येणार आहेत, केंद्रीय मंत्री येणार आहेत. असे सगळे येणार आहेत. यांच्या तारखा जाहीर झाल्या, यांचा कार्यक्रम इथं आला, यांचा दौरा नक्की झाला, तरी राज्यपालांकडून कुठल्याही प्रकारची त्या संदर्भामध्ये अधिसूचना निघालेली नाही. राज्यपालांना इतक्या पद्धतीने गृहीत धरता. राज्यपाल हे एका कुठल्या तरी पक्षाचे असतात हे मला मान्य आहे, पण त्या खुर्चीवर बसल्यानंतर किमान त्या पदाची गरिमा राहिली पाहिजे, त्या पदाचा मान सन्मान राहिला पाहिजे, त्या पदाचं महत्व राहिलं पाहिजे. याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की नाही? याचं भान राज्यपाल महोदयांना आहे की सन्माननीय नाही? सदस्य, कशाबद्दल सन्माननीय राज्यपालांनी? सदस्य, राज्यपालाचं अभिभाषण. सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य 2 मिनिटं. साठम साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव माननीय राज्यपालांच्या अभिभाषणावर आपलं भाषण करतायत. हे भाषण आहे काय वैफल्यता व्यक्त करतायत हा एक वेगळा चर्चेचा मुद्दा आहे. मी त्याच्यावर काही भाष्य करत नाहीये. परंतु राज्यपाल हे एखाद्या पक्षाचे सदस्य असतात
आणि त्यांनी त्यांच्या पदाची गरिमा राखली पाहिजे असं राज्यपालांवर हेत्वारोप करणारे वाक्य हे या सदनामध्ये निर्माण करता येत नाहीत। माझा पॉइंट ऑफ ऑर्डर असा आहे, त्यांचं हे वाक्य त्यांच्या भाषणातून आपण काढून टाकावं, रेकॉर्डवरनं काढून टाकावं की राज्यपाल एका पक्षाचे सदस्य असतात, हे वाक्य काढून टाकावं अशी माझी आपल्याकडे मागणी आहे। तपासून ते काढून टाकण्यात येईल। एक मिनिट अध्यक्ष महोदय, राज्यपालांचं काय काढून भाषण आहे, टाकलं नाही? राज्यपालांचं एखादं भाषण वाक्य आहे काढून सन्माननीय टाकणं म्हणजे सदस्य। काय असतं? तुम्हाला काय लक्षात येत नाही अध्यक्ष महोदय? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एखादं वाक्य काढून टाकणं म्हणजे काय असतं? एवढा सोपा विषय वाटला काय तुम्हाला? या ठिकाणी पंकजाबाई मुंडे बसलेत, काय काढून टाकलं? काय माझा औषध शब्द आहे? माझा असंसदीय शब्द काय आहे? सन्माननीय सदस्य, बोला। सन्माननीय सदस्य, तपासून घेऊन वाक्य काढून टाकण्यात येईल। तपासून घेऊन सन्माननीय सदस्य, भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नये। सन्माननीय सदस्य, तरी आम्ही तपासून 34 ऑर्डर 28 सन्माननीय सदस्य 34(4) नुसार मी तपासून नंतर निर्णय घेऊ। एक मिनिट, मंत्री महोदय बोलताय। मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, आपण या संदर्भामध्ये अध्यक्षांच्या दिलेल्या निर्णयाच्या नंतरही विरोधी पक्षाचा आक्षेप काय हे समजत नाही अध्यक्ष महोदय। इतकं वैफल्यग्रस्त झाले मंडळी अध्यक्ष महोदय की यांना अध्यक्षाचं सुद्धा आवाहन करण्याचं आता अध्यक्ष महोदय आता पर्यंत त्यांची बदल केलेली आहे। एकदा अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये घटनेच्या तरतुदी स्पष्ट आहेत की मध्ये आपण मान्य राष्ट्रपती महोदय असतील, मान्य राज्यपाल महोदय असतील, आपण जे अध्यक्ष महोदय आता जे रुलिंग दिलं होतं हे कामकाजातून काढून टाकण्याचं जे आपण अध्यक्ष महोदय रुलिंग दिलंय ते अतिशय बरोबर होतं। याच्यामध्ये अध्यक्ष महोदय तपासणीची काहीच गरज नाही आहे, म्हणून आमचा अध्यक्ष महोदय आग्रह आहे। आणि पुन्हा अध्यक्षांच्यावर आक्षेप घेण्याचं जे काम अध्यक्ष महोदय सुरू आहे ते अतिशय चुकीचं आहे। या सभागृहाच्या प्रथा परंपरा ज्या आहेत सन्मान्य सदस्य भास्कररावजी, त्या अतिशय उच्च परंपरा आपण कायम ठेवल्या पाहिजे। आपण ज्येष्ठ सदस्य आहात, त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय जे काही नवीन सदस्य आले त्यांना या प्रथा माहीत नाही आहे, त्यामुळे त्या सगळ्या नव्या सदस्यांच्या माध्यमातून ते काही जे बोलण्याचा प्रयत्न करतायत त्यांना माझी या निमित्तानं सूचना आहे आणि विनंती आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी सुद्धा या सभागृहाची जी गरिमा आहे ती त्यांनी ठेवली पाहिजे। पण अध्यक्ष महोदय, आपण जो निर्णय दिलेला आहे याच्या तपासणीची आवश्यकता नाहीये। आमची विनंती आहे की जो पहिला निर्णय दिला आपण अध्यक्ष महोदय की कामकाजातून हे आपण काढून टाकलेलं आहे, अध्यक्ष महोदय तो निर्णय कायम ठेवा अशी आमची विनंती आपल्याला। सन्माननीय सदस्य 34(4) प्रमाणे आपण निर्णय घेतलेला आहे। मी आपल्याला फक्त सन्माननीय सदस्यांना विनंती करतो की माननीय राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावरती आपले 2 मिनिटं बाकी राहिले। आपण 2 मिनिटं राहिले साहेब, प्रत्येकाला 10 मिनिटं दिलेले आहेत। राधाकृष्णजी, विखे पाटील साहेब। महोदय, याच्यावर चर्चाच होत नाही। आपण दिलेल्या निर्णयानंतर अध्यक्ष महोदय याच्यावर चर्चाच होऊ शकत नाही। अध्यक्ष महोदय, आपलं कामकाज सुरू करा, पुढील कामकाज अध्यक्ष महोदय सुरू करावं अशी आपल्याला विनंती आहे। अध्यक्ष निर्णयावर चर्चा होत नाही अध्यक्ष महोदय, आपण निर्णय दिलेला आहे। सन्माननीय सदस्य 2 मिनिटांमध्ये कन्क्लूड करा। नाही,
सन्मान्य सदस्य 2 मिनिटात कंक्लूड करा. काय बोलताय काय सन्मान्य अध्यक्ष सदस्य महोदय, अध्यक्ष 12 महोदय, वाजून 53 मिनिटांनी तुमच्या चर्चेला ऐकून- सुरुवात झाली. माझं ऐकून पण घेणार नाही का? एकच मिनिट, माझं ऐकूनच घेणार नाही का तुम्ही? अध्यक्ष महोदय, माननीय अध्यक्ष महोदयांनी या चर्चेकरता 2 दिवसामध्ये 7 तासाची वेळ चर्चेला दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये निम्मा वेळ मंत्र्यांच्या भाषणासह इकडं आणि निम्मा वेळ इकडं. किती घ्यायचं ते आम्ही ठरवायचं. अध्यक्ष महोदय, आपण असं करू नका. 2 मिनिटं वगैरे मला कसं काय बसवणार अध्यक्ष महोदय? अजिबात चालणार नाही अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य बोलायला सुरुवात करा. हा, आपण असं बोला, बोलायला सुरुवात असं करा. बोला. तुम्ही सांगा त्यांना. बोलायला सुरुवात करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या सदनाचे सदस्य अतुलजी भातखळकर हे असे बोलले, संदर्भात ज्या पद्धतीचं वक्तव्य झालं अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी माफी मागितली पाहिजे अशी आमची मागणी आहे अध्यक्ष महोदय. बोला बोला मंत्री महोदय बोला. राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा सुरू आहे. आपण राज्यपालच्या अभिभाषणावर बोलू शकता. अध्यक्ष महोदय, सरकार कशी स्थापन झाली, दावा कधी पेश केला, हा विषय राज्यपालाच्या अभिभाषणात येऊ शकत नाही. त्यांना जर त्या पहिले घटनाबाह्य सरकार म्हणत होतं तर लोकांनी जबरदस्त बहुमताने निवडून दिलेलं अध्यक्ष महोदय, आणि या बहुमताने निवडून दिलेल्या सरकारावर पूर्ण बहुमत होतं, ऐतिहासिक बहुमत होतं. त्यामुळे त्यांना जर कुठलं चॅलेंज करायचं असेल तर त्यांनी सक्षम प्राधिकरणाकडे दाद मागावी. राज्यपालाच्या अभिभाषणावर न बोलता सत्ता कशी स्थापन झाली हे सर्व जे रेकॉर्डवर आलेले ते पूर्णतः काढून टाकावं. या आयुधाचा वापर करून सरकारच्या स्थापनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करता येणार नाहीत. ते सर्व जे भाषण रेकॉर्डवरून काढून टाकावं अशी माझी हरकत आहे. सन्मान्य सदस्य हरकतीवर हरकतीचा मुद्दा नाही. सन्मान्य सदस्य मी जो सन्मान्य मंत्री महोदय जयस्वाल साहेबांनी मुद्दा त्या संदर्भात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला अध्यक्ष महोदय, अतिशय रास्त आहे. अध्यक्ष महोदय, आपण निर्णय द्या आणि मंत्री या महोदय. आणि हे सगळं कामकाजातून काढून टाका आणि चर्चेला सुरुवात करा अध्यक्ष मंत्री महोदय, अशी महोदय विनंती आहे. मंत्री महोदय 34 नुसार भारत सरकारहून विभिन्न आहे असे मानून राष्ट्रपतीच्या आचरणावर किंवा राज्य सरकारहून विभिन्न आहे असे मानून कोणत्याही राज्यपालाच्या आचरणावर ठपका ठेवता कामा नाही. म्हणून हे सर्व पाहून हे आपल्या भाषणामधून त्या ठिकाणून काढून टाकण्यात येईल आणि आता आपण त्या ठिकाणी सुरू करावं. सन्मान्य सदस्य कान साफ करा. सन्मान्य सदस्य ओ, तुमच्यासारख्या सिनियर माणसानं असं बोलावं. कान साफ करा अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य आपण राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. अहो, मला बोलूच देत नाही तुम्ही तर काय करणार? मला संरक्षण द्या ना. मला संरक्षण द्या अध्यक्ष महोदय. राज्यामध्ये आणि म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी राज्यपाल महोदयांनी आपण जो 34चा सेक्शन 4 मला वाचून दाखवला तो मला चांगला माहिती आहे. आचरण आणि निर्णय याच्यामधला खूप मोठी जमीन अस्मानाची तफावत आहे.
खूप मोठी तफावत आहे. अध्यक्ष महोदय, मी घटनाक्रम सांगतोय. त्यांनी माझं राज्य म्हणाले. त्यांचं राज्य कधी सुरू झालं? त्यांनी शपथ दिल्यानंतर त्यांचं राज्य सुरू झालं, अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मी हेच सांगतोय, हिरोईन सगळे हे म्हणजे उद्योगपती, आमच्या देशाचे पंतप्रधान वगैरे सगळे याच्या अगोदर ठरलं. आणि इतर राज्य सरकारमध्ये शपथ कोण घेणार, कधी घेणार, अध्यक्ष महोदय, पत्ताच लागलेला नाही. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करा. सन्माननीय सदस्य. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांनी या ठिकाणी सुरुवातीला या राज्याला आणि विशेष करून राज्यामधल्या मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्याबद्दलचा मुद्दा सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ज्याच्या हाती ससा त्याचे तो पारधी. मुळामध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा विरोधी पक्षाचे विचार ऐकून घेण्याची या लोकांच्याकडं जी एक वैचारिक लेवल लागते, लेवल, मी पात्रता नाही म्हणालो, लेवल, तीच मुळामध्ये नाहीये. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, राधाकृष्ण विखे पाटलांसारख्या माणसांनी सातत्यानं अशा पद्धतीने उभं राहणं हे काही शोभा देणारं नाहीये. मी कुठलाही अजिबात शोभा सन्माननीय देणारं सदस्य, नाहीये. मंत्री महोदयाला बोलू द्या. तुम्ही बसा. भास्करराव, अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, अध्यक्ष मंत्री महोदयाला महोदय, बोलू द्या. भास्करराव 2 मिनिटं जाधव मंत्री महोदयाला सन्माननीय बोलू द्या. सदस्य, ज्येष्ठ सदस्य आहेत. त्यांनी सुद्धा मला वाटतं, मी मगाशी म्हटलं, सभागृहाची गरिमा ठेवली पाहिजे. एवढं अध्यक्ष महोदय, इतकं मोठं मताधिक्य, एवढा मोठा जनाधार आपल्याला मिळालेला आहे, तो त्याचा स्वीकार करा ना. आपण एवढे वैफल्यग्रस्त होऊ नका. आपण एकदा जनतेचा निर्णय मान्य करा. आणि अध्यक्ष महोदय, आपण आता आमची वैचारिक पात्रता काय आहे, वैचारिक पातळी काय, अध्यक्ष महोदय, आमची सन्मान्य सदस्यांना माझी एवढी सूचना आहे की आपण, अध्यक्ष महोदय, आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचं लक्षण या ठिकाणी उगाच कसं दाखवतो तुम्ही आम्हाला. आपण चांगलं काम करा. आपण चांगलं, अध्यक्ष महोदय, चांगलं राज्यपालाबद्दल बोला, अध्यक्ष महोदय. म्हणून जे आक्षेपार्ह अध्यक्ष महोदय विधान आहेत, शब्द आहेत, अध्यक्ष महोदय, आणि अशा पद्धतीने आक्षेपार्ह जर सन्मान्य सदस्य बोलत असतील, अध्यक्ष महोदय, आम्हाला मान्य नाही. आपण त्यांना समज द्या, अध्यक्ष महोदय, एवढी आमची विनंती आपल्याला. सन्माननीय सदस्य, राज्यपालाच्या अभिभाषणावर फक्त चर्चा आपण त्या ठिकाणी सुरू करावी. 2 मिनिटांमध्ये कंटिन्यू करा. सन्माननीय सदस्य, आता मला सांगा, मी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला हा मुद्दा मी काढला, त्याच्यावर राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी माझ्याबद्दल काय उद्गार काढले? हे संसदीय आहेत? हे संसदीय आहेत? मी मराठी भाषेच्या अभिजात दर्जाबद्दल बोललो, अध्यक्ष महोदय. राज्यपाल महोदयांनी त्याचा पहिल्यांदाच उल्लेख केला, हा शब्द माझा आला आणि लगेच ते उठले. अध्यक्ष महोदय, आपण देखील मला संरक्षण दिलं पाहिजे. आपण मला संरक्षण दिलं पाहिजे, अध्यक्ष महोदय. त्यांचा मराठी भाषेबद्दल एवढा जर राग असेल त्यांचा, तर माझा नाईलाज आहे, अध्यक्ष महोदय. त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा द्वेष असेल, त्यांना मराठी भाषेबद्दल एवढा तिरस्कार असेल, तर त्यांनी मराठी भाषेबद्दल अभिमान आहे. अध्यक्ष महोदय, मराठी भाषेबद्दल यांचं किती प्रेम आहे. 2.5 वर्ष राज्याचे मुख्यमंत्री झाल्याच्या नंतरही अध्यक्ष महोदय यांचं सरकार होतं, त्यांनी किती मराठी भाषेचा आदर केला, अध्यक्ष महोदय, आम्हाला कल्पना आहे. आमचा मुळात, अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला तो आपल्या सरकारने दिला. आमच्या अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारने तो मान्य करून घेतला. यांचा काही अधिकार नाही, यांचा काही संबंध नाही. पण अध्यक्ष महोदय, मूळ राज्यपालांच्या एकूण अधिकार कक्षेवर राज्याच्या स्थापनेच्या संदर्भामध्ये माननीय प्रधानमंत्री जे येणार आहे शपथविधीला, अध्यक्ष महोदय, हा जो काही हिरोईनला बोलवणार आहेत, अध्यक्ष महोदय, हा काही राज्यपाला भाषणाचा मुद्दा होऊ शकत नाही. सन्मान्य भास्कररावजी, माझी आपल्याला या निमित्तानं विनंती आहे, आपण कृपया विषयाला धरून बोला. अन्यथा अध्यक्ष महोदय, या विषयी त्यांना चर्चाच करायची नाही, अध्यक्ष महोदय. त्यांना मुद्दा या सरकारचा अपयश पचवता येत नाही, अध्यक्ष महोदय. म्हणून त्यांना ते अध्यक्ष, म्हणून माझी विनंती आहे की त्यांचे जे भाषण आहेत ते मुद्द्याला धरून असावं, अध्यक्ष महोदय, एवढी आपल्याला विनंती आहे. मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, मी कलम 59 वाचून दाखवतो आपल्याला. 1 मिनिट, अध्यक्ष महोदय, की राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चेकरता वेळ देणे व चर्चेची व्याप्ती. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष सभागृहाच्या नेत्याशी सल्लासमत करून संविधानाच्या अनुच्छेद 176 खंड 1 अन्वये राज्यपालांनी केलेल्या अभिभाषणात उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्यासाठी वेळ नमूद करेल.
नंबर एक. दुसरं, असा एक अगर त्या दिवशी कोणत्याही दिवसाच्या भागात एखाद्या आभार प्रदर्शन प्रस्तावावर दुसऱ्या सदस्याला अनुमोदन दिल्यावर अभिभाषणातील उल्लेख केलेल्या बाबीवर चर्चा करण्याची विधानसभेत मोकळीक असते. सन्मान्य सदस्याला जे काही बोलायचं आहे ते अभिभाषणामध्ये केलेल्या मुद्द्यांच्या बाहेर त्यांना जाता येत नाही. त्यामुळे मी आपल्याला सांगतो की पूर्ण त्यांच्या भाषणातील जेवढं काही मजकूर आहे जे या अभिभाषणातील मुद्द्यांच्या बाहेर आहे ते पूर्णच्या पूर्ण आपण काढून टाकावं आणि या नियमाचं पालन करावं अशी माझी हरकत आहे. चला सर, सन्मान्य सदस्य कंटिन्यू करा. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय या ठिकाणी उल्लेख आहे. मराठी माणूस म्हणून, महाराष्ट्र म्हणून, मराठी भाषेचा अभिमान म्हणून आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. पण अध्यक्ष महोदय, त्याच्यामध्ये ज्याच्या हाती ससा तो पारधी ही वस्तुस्थिती खरी आहे. तुमच्या कारकिर्दीमध्ये मिळालं आणि म्हणून त्याचं तुम्ही कौतुक करणं, त्याचं श्रेय घेणं हे समजू शकतो. परंतु या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांनी अनेक वर्षांपर्यंत प्रयत्न केलेले. खास करून आमच्या मागच्या सरकारमध्ये आमचे मराठी भाषा मंत्री आदरणीय सुभाषराव देसाई हे ज्या वेळेला मंत्री होते, आता इकडची मंडळी त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये तिकडे होती, ते म्हणतील ते वाईटच काम झालं, चांगली म्हणणार नाहीत. आणि म्हणून त्यावेळेला सुद्धा लाखो पत्र तयार करून या ठिकाणी या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याकरता पाठवण्यात आलं. आपल्याला आठवत असेल, बाहेर एक प्रदर्शन भरवलं गेलं होतं. मराठी भाषेची 5000 वर्षापूर्वीची परंपरा, मराठी भाषेचा इतिहास या सगळ्याचं एक जबरदस्त बोलकं दालन, मग ते फोटोग्राफीच्या माध्यमातून असेल, ते स्लायडिंगच्या माध्यमातून असेल, ते वेगवेगळ्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून असेल. अध्यक्ष महोदय, त्यांनी सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केला. या सभागृहामध्ये, वरच्या सभागृहाचे सदस्य सन्मान्य दिवाकरजी रावते साहेब यांनी या विषयावर 7.5 तास भाषण केले की मराठी भाषेला. आणि म्हणून अशा पद्धतीने ह्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्याकरता अनेकांचं योगदान आहे. पण तरी सुद्धा आज आमच्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, त्याबद्दल मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, सरकारचं कौतुक करतो. आणि ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं हे श्रेय आहे, हे देखील मी या ठिकाणी नमूद करतो. अध्यक्ष महोदय, इथं आपण जर बघितलं तर माझी लिंक तोडण्याचं काम तुम्ही जाणीवपूर्वक केलं, मला माहित आहे. हे सरकार काय म्हणतं अध्यक्ष महोदय, की सरकार राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगवान बिरसा मुंडा, महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, राजश्री शाहू महाराज आणि इतर महान पुरुष व समाज सुधारक यांच्या आशीर्वादानं पालन करणार आहे. अध्यक्ष महोदय, या भाषणामध्ये मला खेद वाटतो, मला खेद एवढ्या करता वाटतो आणि राज्यपालांच्या अभिभाषणावर खेद हा शब्द वापरण्याचा आम्हाला कायद्याने अधिकार आहे. मला खेद एवढ्या करता वाटतो की या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि सगळ्या महान पुरुषांचं, समाज सुधारकांचं, राष्ट्रपुरुषांचं नाव घेतलं गेलं. अध्यक्ष महोदय, या राज्यामध्ये 50 वर्षापूर्वी, 80 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल, ताराबाई राणींचा पुतळा असेल, आणखीन कोणाचा आंबेडकरांचा पुतळा असेल, शाहू महाराजांचा पुतळा असेल, महात्मा ज्योतिबा फुलेंचे पुतळे असतील, यांचे 50, 60, 70 वर्षापूर्वीचे पुतळे आजही दिमागदारपणे, आजही ताटमानेनं, आजही वारा वादळ, काहीही प्रसंग येऊ द्या, कोणतंही नैसर्गिक संकट येऊ द्या, ताठमानेनं उभे आहेत. पण 8 महिन्यापूर्वी त्या सिंधुदुर्ग, राजकोट मध्ये, मालवण मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा केला. अध्यक्ष महोदय, तो पुतळा ज्या पद्धतीनं पडला, भ्रष्टाचारामुळे पडला. अध्यक्ष महोदय, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या पुतळ्याचे अवशेष ज्यावेळेला माझ्यासारख्या माणसाने डोळ्यानं बघितले, अध्यक्ष महोदय, आजकालच्या बजेटमध्ये त्याला 36 कोटी रुपयाची तरतूद सरकारने केली. सप्लिमेंटरी बजेटमध्ये 36 कोटी रुपयाची तरतूद करून त्या ठिकाणी पुतळा उभा राहणार आहे छत्रपतींचा, याचा आम्हाला अभिमान आहे. परंतु अवघ्या 8 महिन्यामध्ये उभा केलेला छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्रामध्ये केलेला पुतळा हा कोसळू कसा शकतो, पडू कसा शकतो? अध्यक्ष महोदय, याच्याबद्दल सरकार काही शोध काम करणार आहे की नाही, याच्याबद्दल आमचे राज्यपाल महोदय खेद व्यक्त करणार आहेत की नाही? अध्यक्ष महोदय, हा माझ्या दृष्टीने महत्वाचा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, मी बघायला गेलो त्या ठिकाणी, आमचे नेते गेलेच होते, त्यावेळच्या प्रकाराबद्दल मी आता बोलत नाही, पण मी बघायला गेलो. अध्यक्ष महोदय, तिथलं काम इतकं निकृष्ट दर्जाचं काम आहे. तिथे जांभा दगड जो कोकणामध्ये मिळतो त्याचं फ्लोरिंग तयार केलेलं आहे. चालताना सुद्धा माणसाला ठेचा लागतात, इतक्या पद्धतीचं ते फ्लोरिंगचं काम आहे.
अध्यक्ष महोदय, भिंती ज्या आहेत त्या भिंतींना असा हात लावला, तिथली सफेद वाळू वापरून त्या ठिकाणी त्या भिंती तयार केलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, ज्या दिवशी त्या पुतळ्याचं अनावरण झालं त्या दिवशी शेजारच्या घरातून लाईट आणला गेला होता. तो पुतळा पडला म्हणून मी बघायला गेलो, तोपर्यंत तिथं लाईट सुद्धा अध्यक्ष महोदय आलेला नाही. सर्वसाधारणपणे अध्यक्ष महोदय, वारा हा पश्चिमेकडून पूर्वेला वाहतो, समुद्राकडून तो बाहेर वाहतो. पुतळा पडला होता कुठल्या साईडला? वास्तविक इकडून वारा येतो म्हटल्यानंतर तो इकडे पडायला पाहिजे होता, पण तो पुतळा तिकडे पडला होता. अध्यक्ष महोदय, एक एक अवशेष ज्या पद्धतीने भग्नावस्थेमध्ये आणि ज्या पद्धतीने विखुरला होता, पडलेला होता, हे बघितल्यानंतर मनाला अत्यंत वेदना झाल्या. अध्यक्ष महोदय, तो कुणी केला, कोणाच्या कारकिर्दीत झाला, काय झालं, पण ज्यांनी कुणी या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासारख्या ठिकाणी भ्रष्टाचार केला त्यांना सरकार शासन करणार आहे की नाही? आणि तो पुतळा उभा करण्याबद्दल तुम्ही कराच, परंतु त्याबद्दल राज्यपाल महोदय काही खेद व्यक्त करणार आहेत की नाही, हा आपण विचार या ठिकाणी केला पाहिजे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याचं एकंदरीत उत्पन्न जे आहे, देशाच्या सकल उत्पन्नाच्या 14% उत्पन्न हा एकटा महाराष्ट्र देतो, असंच राज्यपाल महोदय म्हणतात. अध्यक्ष महोदय, जर 14% एकूण उत्पन्नाच्या 14% उत्पन्न जर महाराष्ट्र देशाला जर देत असेल तर त्याच्या मोबदल्यात आम्ही देशाला काय काय देतो त्याचं सुद्धा एकदा सविस्तरपणे कधीतरी विवेचन झालं पाहिजे. सरकार कुठलेही असलं तरी सातत्याने ही ओरड कायमच आहे की महाराष्ट्राचा वाटा महाराष्ट्राला मिळत नाही अध्यक्ष महोदय, आणि म्हणून तो मिळाला पाहिजे. अशा पद्धतीचा अध्यक्ष महोदय इथं कुठे सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, राज्यपाल महोदयांच्या भाषणामध्ये रोजगार निर्मिती करता आम्ही काय काय करतो आहोत, कशा पद्धतीने रोजगार निर्मिती करतो आहोत, पण अध्यक्ष महोदय मला खेद वाटतो, राज्यपाल जर महोदय असे म्हणाले असते की गेल्या 2-2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेले उद्योग हे परराज्यामध्ये किती गेले, हे जर राज्यपालांनी त्याचा उल्लेख केला असता तर अध्यक्ष महोदय जरा बरं झालं असतं. त्याबद्दल तो उल्लेख केला नाही, म्हणून देखील मला अध्यक्ष महोदय खेद वाटतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरामध्ये जी घरं बांधली जातात त्याला 2,75,000 रुपये दिले जातात, आणि ग्रामीण भागासाठी बांधले जातात त्याला 1,60,000 रुपये दिले जातात. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये समानता आणण्याची गरज आहे. आपण शहरामध्ये 2,75,000 रुपये देतो आणि ग्रामीण भागामध्ये 1,60,000 रुपये देतो. आपलं कदाचित असं म्हणणं असेल की शहरामधले जमिनीचे भाव आणि ग्रामीण भागातल्या जमिनीचे भाव याच्यामध्ये तफावत आहे, पण अध्यक्ष महोदय, जी काही त्याच्या ठिकाणी ते घर बांधण्याकरता म्हणून सामुग्री गोळा करावी लागते, जी काही वस्तू सिमेंट असेल, स्टील असेल, वाळू असेल, आणखीन जे साहित्य आहे ते साहित्य सगळं शहरातूनच ग्रामीण भागामध्ये घेऊन जावं लागतं. मंगलप्रभात लोढाजी, त्यामुळं वास्तविक त्याचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च हा ग्रामीण भागामध्ये हे साहित्य नेण्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये होतो, आणि म्हणून त्याच्यामध्ये जर समानता आली असती तर बरं झालं असतं. अध्यक्ष महोदय, या सरकारनं इथं मच्छीमार बोर्ड एक स्थापन करण्याचा या ठिकाणी निर्णय घोषित केलेला आहे, जाहीर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, मी सातत्याने या सभागृहामध्ये मांडत असतो, मी मगाशी औचित्याचा मुद्दा मांडत असताना पण ते सांगितलं. अध्यक्ष महोदय, मीच त्या ठिकाणी आपला कॅबिनेट मंत्री होतो आणि त्यावेळेला कामगार विभाग माझ्याकडे आला होता, आणि त्या कामगार विभागाच्या अंतर्गत मी पहिल्यांदा 47 दिवसामध्ये एक त्यावेळेला अरविंद कुमार नावाचे सेक्रेटरी होते, त्यांना मी सांगितलं की वेळ माझ्याकडे अगदी कमी आहे, माझ्या कारकिर्दीमध्ये काहीतरी चांगलं घडावं अशी माझी स्वतःची इच्छा आहे. म्हणजे काय घडावं, मी म्हटलं माझ्या भागामध्ये मच्छीमार बांधव मोठ्या प्रमाणात आहेत आणि म्हणून त्यांना शासकीय पगार दिला पाहिजे, त्याला शासकीय त्यांना मान्यता दिली पाहिजे. अध्यक्ष महोदय, कामगार म्हणजे आपले माथाडी कामगार आहेत, त्या माथाडी कामगारांच्या धर्तीवर आपण पहिल्यांदा कोकणामध्ये एक बोर्ड बनवलं. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार मंडळ घोषित केल्यापासून 10 ते 12 वर्ष ते बोर्ड बनू शकलं नाही, पण मी अवघ्या 47 दिवसामध्ये बोर्ड बनवलं. अध्यक्ष महोदय, त्याचा फायदा असा होणार होता की परदेशातून येणारी जी बाहेरची मासे असतात ते किंवा साऊथ इंडियातून म्हणजे आपल्या दक्षिण भारतातून येणारे रहू कटलासारखे जे मासे असतात त्याच्यावरची रॉयल्टी आणि आमच्या इथले मासेमारी करणारे मासे बांधव आहेत त्यांना ती रॉयल्टी देऊन त्याचे वर्षाचे 12 महिने, महिन्याचे 30 दिवस अध्यक्ष महोदय त्यांचा पगार कसा सुरू राहील असं त्या बोर्डामध्ये तरतूद आहे. पगार कसा सुरू राहील, कारण 1 जून ते 1 ऑगस्ट पर्यंत त्यांना मासेमारी करता येत नाही, त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह चालायला कुठल्याही प्रकारची सोय नाही. त्यांच्या घराखालच्या जमिनी त्यांच्याकडे नाही, त्यांना शेती कर्जाचा दर्जा त्यांना नाही, त्यांना बँक कुठल्या पद्धतीनं त्यांच्यावर स्थावर मालमत्ता नसल्यामुळं त्यांना कर्ज देऊ शकत नाही. आणि म्हणून हे नवीन बोर्ड स्थापन केलंय. ते नवीन बोर्ड आणि जुनं बोर्ड याच्यामधला चांगलं काय असेल ते घ्या, त्यातली तफावत तुम्ही बघा.
हे जे मच्छीमार बोर्ड आहे आणि ते जुनं मच्छीमार बोर्ड आहे याच्यामध्ये काय तफावत आहे आणि त्याच्यामधलं चांगलं काय ते तुम्ही घ्या, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मी मगाशीच सांगितलं की माझे भाषण थांबवून अध्यक्ष महोदय फार काय माझ्या मित्रांना काही मिळणार नाहीये. जो मेसेज बाहेर जायचा तो गेला अध्यक्ष महोदय. जे लोकांना कळायचं ते कळलं की इतक्या पद्धतीचं बहुमत मिळाल्यानंतर सुद्धा वैचारिक पातळी किती घसरलेली आहे लोकांची हे यातून स्पष्ट झालं. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी विरोधी पक्षाच्या वतीनं सरकारच्या काही गोष्टी लक्षात जर आणून दिल्या असत्या तर सरकारला त्या दुरुस्ती करण्याकरता आणि सरकारची लोकप्रियता वाढण्याकरता म्हणून टीका म्हणून समजा, परंतु त्या मार्गदर्शक सूचना म्हणून समजून जर स्वीकारल्या असत्यात तर त्याच्यामध्ये तुम्हालाच त्याचा फायदा झाला असता. पण तुमची ती मानसिकता नाही आणि म्हणून लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही वागलात. याबद्दल तुमचं राज्यपाल कौतुक करतात, त्याचा मी खेद व्यक्त करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.